अकारण करुणा वरुणालय तडिंदित विडिंदित पीतांबरधारी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो। परम आराध्या लाडली वृषभानुनंदिनी आनंद कंदिनी श्री राधा राणीजींच्या चरणी देखील नतमस्तक होतो। दूर दूर जिथपर्यंत माझा आवाज पोहोचत आहे तिथपर्यंत उपस्थित सर्वच जीव त्या जीवांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या गोविंदाच्या चरणी देखील नतमस्तक होतो। सर्वच या कथेसाठी उपस्थित मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, कलामंचावरील सर्वच साथीदार मंडळी असेल, सर्वांच्याच चरणी एकदा प्रथमतः नमस्कार करतो। आज आपल्या या लोशिंगी गावामध्ये या झुंद्रे परिवाराने आपल्या मातोश्रीच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी प्रामुख्याने या कथेचं आयोजन केलेलं आहे। आपण सर्वजण या कथेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात। आज आपल्या कथेचा प्रथम दिवस। या कथेसाठी सर्वच उत्तम साथीदार या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत, ज्यामध्ये सुंदर अशी सिंथसायझर साथ आपल्याला जे करतात आदरणीय वंदनीय संगीत अलंकार योगेशजी महाराज सायकेडे असतील, त्याचप्रमाणे तबला अलंकार सुंदर अशी तबल्यावरती आपल्याला साथ करणारे विकास महाराज भुसारे असतील, हरिभक्त परायण गुरुस्थानी असलेले पंढरीनाथ महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सुंदर अशी साऊंड सिस्टीम देखील या ठिकाणी आपल्या वाजेदादांनी या ठिकाणी आपल्या कथेसाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलेली आहेत। आपल्या कथेचं 7ही दिवसामध्ये टीव्ही वरती प्रक्षेपण, आपल्या YouTube चॅनलवरती देखील प्रक्षेपण करण्यासाठी आपला रोहन दादा हा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच आपल्या या लोशिंगे गावामधील आदरणीय वंदनीय व्यक्ती। वास्तविक पाहता सर्वांचाच परिचय असल्या कारणाने सर्वांचाच नामोल्लेख मला या ठिकाणी करता येणार नाही, कारण एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले ह्या अनुषंगाने कोणाचा नाव उल्लेख या ठिकाणी करत नाही। असो, सर्वच पितृवर्ग असेल, मातृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी या ठिकाणी पुनश्च अभिवादन करतो आणि आजच्या या प्रथम दिवसाच्या कथेला आपण सर्वजण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। प्रथमतः आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो, ज्या वेळेस आपण राधा राणीचा ज्या वेळेस नाम उल्लेख करतोय त्या वेळेस आपण असे हात उंच केले पाहिजे। याचं कारण देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो, ऐका। आपल्याला आपण जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आहे, आपला सोबती आपला साथीदार जर दूरवरती त्या गर्दीमध्ये आहे, आपल्याला आपल्या साथीदाराजवळ त्या ठिकाणी जायचं आहे, जाण्यासाठी आपण काय करतो महाराज? आमचे गुरुवारी सांगायचे आम्हाला वृंदावनामध्ये, असा आपल्याला आपल्या साथीदाराजवळ जाण्यासाठी कोणी रस्ता देणार नाही। ज्या वेळेस आपण उंच हात करतो, सर्वांना सांगतो ओरडून ओरडून राह दे राह दे राह दे, त्यावेळेसच आपल्याला बाकीची मंडळी रस्ता देतात। त्याचप्रमाणे आपल्याला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल, भगवान परमात्म्या जवळ जर पोहोचायचं असेल, तर ज्या वेळेस आपण राधा राणीचा नाम उल्लेख करतो त्यावेळेस हात वर करावे। ऐका, आज या झुंद्रे परिवाराने आपल्या
मातोश्रीच्या ऋणांमधून उतराई होण्यासाठी या ठिकाणी सुंदर अशा या श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सप्ताह यज्ञाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आपल्या मातेच्या ऋणामधून, आपल्या आजीच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी या ठिकाणी हे कुटुंब प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता आपल्यावरती आई वडिलांचे अनंत उपकार असतात बरं, आपल्याला माहिती आहे. सकळ तीर्थांची ये धुरे जे का माता पितरे ये सेवेसी शरीरे लोण कीजे. माऊली ज्ञानोबा देखील ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही आम्हाला उपदेश करतात. आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. त्या आपल्या आई वडिलांच्या उपकारामधून उतराई होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. आई वडिलांची घरी सेवा करा, तरी देखील आपल्याला ते पुण्य प्राप्त होतं. जिवंतपणे देखील सेवा केली पाहिजे आणि मेल्यानंतर देखील आई वडिलांची सेवा केली पाहिजे. महाराज, मेल्यानंतर कोणती सेवा म्हणाल आपल्याला माहिती आहे. मेल्यानंतर त्यांचा जो काही आपल्या शास्त्राप्रमाणे जो विधी सांगितलेला आहे तो विधी केला पाहिजे. दशक्रिया विधी असेल, वर्ष श्राद्ध विधी असेल, विधी आपण पार पाडले पाहिजे. आजपासून 7 दिवसामध्ये या मातोश्रीचा दशक्रिया वर्ष श्राद्ध विधी या ठिकाणी पार पाडणार आहे. आपल्या मातेला, आपल्या आजीला भगवत चरणी सद्गती प्राप्त व्हावी ह्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराने या श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी करून आम्हा सर्व कलामंचावरती उपस्थित सर्वांना या ठिकाणी पाचारित केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांसमोर या श्रीमद भागवत कथेवरती माझ्या बुद्धीला जितकं पटेल तितकंच तुमच्या सर्वांसमोर, माझ्या बुद्धीला जितकं आकलनामध्ये येईल तितकंच आपल्या सर्वांसमोर सादर करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. असो, वास्तविक पाहता श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ इतका अगाध आहे, इतका मोठा आहे. या ग्रंथाचा महिमा इतका श्रेष्ठ आहे की या ग्रंथाचं वर्णन त्या ठिकाणी माझ्यासारखा बामर काय करणार आहे. असं सांगतात महाराज, असितगिरी समस्यात कंजलम सिंधु पात्रे सुरतरवरु शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीश पारम नयाती. स्वतः शारदा माता जर पृथ्वीचा कागद करून, समुद्राची शाई करून, मेरू पर्वताची जर लेखणी करून जरी लिहिण्यासाठी, या भागवताचा महिमा वर्णन करण्यासाठी जरी बसलात तरी देखील या श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा पूर्णपणे प्रतिपादित केला जाऊ शकत नाही. इतका अगाध महिमा या श्रीमद भागवत ग्रंथाचा. मदसारखा पामर तरी काय पूर्ण वर्णन करणार. असो, तरी देखील आपण या ठिकाणी पाचारण केल्या अनुषंगाने भगवत कथा सर्वांच्या कानी पडावी या अनुषंगाने तुमच्या सर्वांसमोर ही कथा सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. असो, श्रीमद भागवत कथेचं आपण पारायण केलं पाहिजे. ही कथा श्रवण केली पाहिजे. किती अगाध आहे ही कथा, किती अगाध आहे. खूप अगाध ही श्रीमद भागवत कथा आहे महाराज. शास्त्रकार असं सांगतात, सुभाषितकार असं सांगतात, आपण आपल्या जीवनामध्ये रोज या कथेचं पारायण केलं पाहिजे, श्रवण तरी केलं पाहिजे महाराज. ज्या दिवशी आपल्याला भगवान परमात्म्याचं चरित्र, भगवत नामचिंतन, भगवत कथा आपल्या कानावरती पडणार नाही ना महाराज, तो दिवस आपल्या जीवनातील अतिशय वाईट दिवस आहे. सुभाषितकार सांगतात, सांगून जाईल तुम्हाला, सो दिन दुर्दिन नाही मेघ नभमे लहरावे आदिन इंद्र उबल वर्षा कर जगत गिरावे. सो दिन दुर्दिन नहीं पेट को अन्न न पावे प्रेमी संबंधी जीवन में बस बिछड़त जावे.
सुभाषितकार असं सांगतात, आपल्या जीवनामधील तो दिवस देखील वाईट दिवस नाही ज्या दिवशी काळे कुट्ट ढग आपल्या डोक्यावरती आकाशामध्ये भ्रमंती करतील. आपल्या जीवनामधील तो दिवस देखील वाईट दिवस नाही महाराज, ज्या दिवशी इंद्र क्रोधायमान होऊन आपल्यावरती मुसळधार वर्षा करेल. बरोबर आहे की नाही? तो दिवस देखील आपल्या जीवनामधील वाईट दिवस नाही. ऐकताना तुम्ही सर्वजण लक्ष द्या बरं. आपल्या जीवनामधील तो दिवस देखील वाईट दिवस नाही ज्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळणार नाही. आपल्या जीवनामधील तो दिवस देखील वाईट दिवस नाही महाराज, ज्या दिवशी आपले संपूर्ण प्रेमी जीवलग आपल्याला सोडून निघून जातील. मग महाराज नक्की कोणता दिवस आमच्यासाठी वाईट आहे? दुर्दिन नाही विनीत कोई जेती विभती बखानिये, श्रवण पडेन हरिकथा सो दिन दुर्दिन जानिये. सुभाषितकार सांगतात, ज्या दिवशी आपल्या कानावरती भगवान परमात्म्याची कथा पडणार नाही ना, तो दिवस आपल्या जीवनामधील अत्यंत वाईट दिवस आहे, सर्वात वाईट दिवस आहे. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन रोज श्रवण केलं पाहिजे. भगवान परमात्म्याची कथा आपण श्रवण केली पाहिजे. अत्यंत पुण्य पावन अशी भगवान परमात्म्याची कथा आहे. हो, कृष्ण कहने से तर जाएगा, हो श्याम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. श्रीमद भागवत कथा अत्यंत पुण्य पावन अशी कथा आहे. ही कथा श्रवण केल्यानंतर हा जो काही आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, या नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती कथा श्रवण करत असताना शुद्ध अंतकरणाने श्रवण केली पाहिजे. मन निर्मळ जर आपलं असेल, निर्मळ मनाने जर आपण भगवत कथा श्रवण केली तरच आपला उद्धार होईल. या व्यतिरिक्त आपला उद्धार होणार नाही, अजिबात उद्धार होऊ शकत. राम नाम के साबन से जो मन का मेल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में श्री कृष्ण के दर्शन पाएगा. आपण जर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने, भगवत भक्तीने आपल्या मनातील जे काही विकार आहेत ती जर दूर सारले, भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला आपल्या अंतकरणामध्येच होईल. काय म्हणता, होईल की नाही? होईल. म्हणून सर्वप्रथम आपण आपलं अंतकरण शुद्ध करा. आपण आपलं अंतकरण शुद्ध केलं तरच आपल्याला भगवान परमात्मा नेण्यासाठी येईल, आपला उद्धार होईल. पुढे आपण कथाभाग बघणारच आहोत. ज्यावेळेस गोकर्ण महाराजांनी कथा सांगितली महाराज, त्या कथेमध्ये अनेक श्रोतागण समोर उपस्थित होते. त्या उपस्थितांपैकी एकालाही नेण्यासाठी त्या ठिकाणी विमान आलं नाही. वैकुंठ लोकामधून भगवान परमात्म्याचे दूत आले आणि त्यांनी मात्र जो काही प्रेत होता धुंदुकारी, त्या धुंदुकारीचाच उद्धार केला, त्यालाच त्या ठिकाणी वैकुंठाला घेऊन गेले. ज्यावेळेस गोकर्ण महाराजांनी त्या दूतांना विचारलं, नक्की तुम्ही असं का करता? माझे संपूर्ण जे श्रोतागण आहे समोर बसलेले, यांनी अत्यंत शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने ही श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे आणि तुम्ही फक्त त्या
एकट्या प्रेताचाच उद्धार करता? त्यांनी सांगितलं, ऐका, दूतांचं वाक्य तुम्हाला सांगून देऊन पुढे चालतो. त्या दूतांनी सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही कथा ऐकवलीत, तुम्हाला जरी वाटत असलं सर्वांचं लक्ष तुमच्याकडे आहे, परंतु वास्तविक पाहता मनामध्ये यांचं अंतकरण शुद्ध नव्हते, यांचं मन शुद्ध नसल्यामुळे यांच्या मनामध्ये सांसारिक गोष्टी अडकलेल्या होत्या. घरी काय चाललंय माझी त्या ठिकाणी माझ्या गोठ्यामध्ये माझी संपूर्ण जे काही जनावर आहेत ते बांधले की नाही, घरामधून येताना माझ्या घरच्यांनी कडी लावली की नाही, हे संपूर्ण विचार आपल्याला या ठिकाणी बसल्यानंतर सतवतात, बरोबर की नाही? सांगितलं त्यांनी देखील, तुमचे जे काही श्रोतागण आहे ना महाराज, त्यांच्या मनामध्ये देखील हेच संपूर्ण विचार आहे. मनामध्ये भगवत कथेच्या व्यतिरिक्त इतर कोणताही विचार न ठेवता फक्त माझा उद्धार झाला पाहिजे यासाठीच मी ही भगवत कथा श्रवण करतो, असा एकमेव या तुमच्या कथेमध्ये आहे, तो म्हणजे हा प्रेत, हा धुंदुकारी. म्हणून याला नेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ऐका, आपल्याला देखील सांगण्याचं तात्पर्य लक्षामध्ये आलं असेल. आपल्याला जर वाटत असेल आपला देखील उद्धार व्हावा, अंतकरणानिशी भगवत भक्ती, भगवत कथा आपण देखील श्रवण केली पाहिजे, तरच आपल्याला उद्धार होईल. निर्मल मन जन सोजी पावा, निर्मल मन जन सोजी पावा, निर्मल मन जन सोजी पावा, मोही कपट छल छिद्र न पावा, मोही कपट छल छिद्र न पावा. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. शुद्ध अंतकरणाने आपण ही कथा श्रवण केली पाहिजे, तरच आपला उद्धार होईल. इतकंच सांगण्याचं तात्पर्य. ऐका, आत्ताच फक्त आपल्या कथेची सुरुवात झालेली आहे महाराज. म्हणून 7ही दिवस मनामध्ये संकल्प करायचा आहे, 7ही दिवस मी ह्या कथेचा आनंद घेणार आणि माझा स्वतःचा उद्धार करून घेणार. श्रीमद भागवत कथा म्हणजे नक्की काय आहे? ऐका, कथा काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जाणे बिनू न होय परतीती, बिनू परतीती न होय प्रीती. आपल्या अंतकरणामध्ये भगवत भक्तीविषयी जर प्रेम निर्माण व्हावं असं वाटत असेल, भगवत भक्ती नक्की काय आहे, भगवत कथा नक्की काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याचं संपूर्ण चरित्र वर्णित केलेलं आहे. असं सांगतात, ज्या वेळेस, ऐका लक्ष द्या बरं का, ज्या वेळेस व्यासजी महाराजांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली, तरी देखील त्यांच्या अंतकरणाला समाधान प्राप्त झालं नाही. त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, मला असंतोष का वाटत आहे, इतक्या ग्रंथांची मी निर्मिती केली, काय करावं. त्यावेळेस भगवत उपदेशाने त्यांच्या मनामध्ये या कलियुगामध्ये जन उद्धारार्थ आपण काय करावं ही कल्पना, ही प्रेरणा त्यांना झाली बरं का. आणि म्हणून त्यांनी या श्रीमद भागवत ग्रंथाचं, या ग्रंथाचं त्यांनी काय केलं, लिखाण केलं. या ग्रंथामध्ये मी तुम्हाला सांगून गेलो, भगवान परमात्म्याचं संपूर्ण चरित्र वर्णन करण्यात आलेलं आहे. व्यास महर्षींनी वास्तविक पाहता अनेक ग्रंथांची निर्मिती केली, परंतु त्या सर्व ग्रंथांमध्ये, सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत महापुराण म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण. श्रीमद भागवत महापुराण म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असं महापुराण आहे. अनेक ग्रंथांची, अनेक पुराणांची त्यांनी निर्मिती केली. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम
नाली पागणी पुराण आणि कुस्कम गारुडमेवच या 18 पुराणांची निर्मिती केली. समाधान प्राप्त नाही झालं म्हणून या श्रीमद भागवत ग्रंथाची रचना त्यांनी केली आणि मग त्यांना समाधान प्राप्त झालं. अत्यंत पुण्य पावन असा ग्रंथ आहे. याचं कारण काय हे देखील तुम्हाला सांगून जातो. हा ग्रंथ अत्यंत पुण्य पावन असल्याचं कारण म्हणजे स्वतः भगवान परमात्म्याचं तेज या ग्रंथामध्ये विलीन पावलेलं आहे. तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे स्वकीयं यद भवे तेज तस्य भागवते दधा. भागवत महात्म्यामध्ये सुरुवातीलाच हा श्लोक आलेला आहे. असं सांगतात ज्यावेळेस भगवान परमात्म्यानं आपलं देहावसन भगवंताचं देहावसन झालं, भगवान परमात्म्याने या देहाचा ज्यावेळेस त्याग केला त्यावेळेस सर्व देवता मनामध्ये विचार करतात भगवान परमात्मा आता माझ्याकडे येतील. भगवान शंकर मनामध्ये विचार करू लागले भगवंत आता माझ्या कैलासावरती राहण्यासाठी येतील. भगवंत आता देवता विचार करू लागले स्वर्ग लोकामध्ये भगवान परमात्मा येतील. ब्रह्मदेव विचार करू लागले नाही नाही माझा भगवान सत्य लोकामध्ये माझ्या जवळ येईल. अनेक देवता सर्वजण मनामध्ये विचार करू लागले भगवंत आता माझ्या जवळ येईल. परंतु ऐका बरं का, ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या देहामधून दिव्य अशी प्रदीप्त अशी ज्योत त्या ठिकाणी बाहेर पडली, ती ज्योत कुठे गेली असेल तर या भागवत ग्रंथामध्ये विलीन पावली. भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे. म्हणून हा श्रीमद भागवत ग्रंथ भगवान परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आहे. काय आहे? वाङ्मयीन मूर्ती. म्हणून या वाङ्मयीन मूर्तीचं त्या ठिकाणी आपण आजपासून काय करणार आहोत? पारायण करणार आहोत. ऐका ऐका, सर्वांना विनंती आहे शुद्ध अंतकरणाने या श्रीमद भागवत कथेचं आपण काय करा? पारायण करा. श्रीमद भागवत भगवान तुम श्री कृष्ण के अवतार हो. श्रुति वेद शास्त्र पुराण तरु के सुखद फल अससार हो. जो भागवत नित पड़े उसका हृदय भाव अपार हो. श्री कृष्ण के दर्शन मिले और भव से बेड़ा पार हो. भगवान परमात्म्याचं देखील आपल्याला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय देखील राहणार नाही. इतकं पुण्य पावन असा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. वेळ न घालवता आपण या भागवत ग्रंथामध्ये आपण प्रवेश त्या ठिकाणी करत आहोत. श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये या ग्रंथाच्या सुरुवातीलाच या भागवताचं महात्म्य त्या ठिकाणी अनेक ऋषीजनांनी वर्णन केलेलं आहे. अनेक ऋषीजनांनी वर्णन केलेलं आहे. या महात्म्यामध्ये ज्या वेळेस नैमिष्य अरण्यामध्ये सर्व ऋषी मंडळी एकत्र जमा झाली, काहीतरी आपल्याला सत्संग घडावा या अनुषंगाने सर्व मंडळी एकत्र जमा झाली, यज्ञ याग सुरू केला. असं सांगतात ते यज्ञामध्ये 88 सहस्त्र ऋषी आले होते. किती? 88 सहस्त्र म्हणजे काय लक्षात घ्या, 88,000. इतका भव्य संत मेळा त्या ठिकाणी भरलेला असताना सुतदेव नामक एक छोटेसे बालक कुमार त्या ठिकाणी आले. त्यांना बघितल्यानंतर तेथील सर्व ऋषीगणांनी त्यांना नमस्कार केला. वास्तविक पाहता आयुने जरी त्या ठिकाणी ते सुत महाशय अत्यंत लहान असले तरी देखील त्यांचा अधिकार मात्र कसा आहे? अत्यंत श्रेष्ठ आहे. अत्यंत श्रेष्ठ अधिकार आहे. शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी ते सुतजी महाराज आल्यानंतर त्या सूत देवांचं दर्शन सर्व ऋषीगणांनी घेतलं आणि त्यांना विनंती केली. सांगितलं, महाराज तुम्ही त्या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ आहात. अनेक कथा तुम्ही श्रवण केलेल्या आहात, अनेक ग्रंथांचं पारायण तुम्ही केलं, वेदांत तुमचा मुखोद्गत आहे, अनेक ग्रंथ तुमच्या मुखोद्गत आहे. तुमच्यासारखा ज्ञानी महात्मा त्या ठिकाणी आम्हाला शोधून सापडणार नाही. तुम्ही आम्हाला या भूतलावरती या कलियुगामध्ये उद्धाराचं काहीतरी साधन सांगा.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुतजी महाराज ज्यावेळेस तेथे आसनाधीन झाले त्यांनी सर्वप्रथम हा श्लोक त्या ठिकाणी म्हटला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमन केलं. नमन करत असताना त्यांनी सुरुवातीला सतचित आनंद या शब्दाचा प्रयोग केला. महाराज, जो भगवान परमात्मा सत्य रूप आहे, चित म्हणजे प्रकाश रूप आहे, जो भगवान परमात्मा आनंद रूप आहे, त्या भगवान परमात्म्याला माझा नमस्कार असो. जो भगवान परमात्मा या भूतलावरती असलेल्या प्रत्येक मनुष्याला जो काही ताप आहे, 3 प्रकारचे ताप प्रत्येक मनुष्याला आहे बरं. या तापांचा जो भगवंत नाश करतो, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, त्या श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो. नमस्कार केला महाराज. ते सूत महाशय आसनाधीन झालेले आहेत बरं का. सर्व ऋषीगण समोर आलेले आहेत. त्या ऋषीगणांनी त्या सूत महाशयांना प्रश्न विचारला. ऐका बरं का, लक्ष द्या. काय प्रश्न विचारला? सांगितलं म्हणे, महाराज, या घोर कलियुगामध्ये मनुष्य त्या ठिकाणी दुःखाने त्रासलेला आहे. या दुःखाने त्रासलेल्या मनुष्यासाठी नक्की उपाय काय, त्याच्या उद्धारार्थ त्याने नक्की काय केलं पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सांगा. वास्तविक पाहता ज्यावेळेस सूत महाशय आसनाधीन झाले, ऐका बरं का, सूत महाशय दिशांच्या त्या ठिकाणी समोर अनेक वृद्ध मंडळी उपस्थित होती, ज्यांनी आपल्या वयाच्या शेवटच्या वर्षांपर्यंत तपश्चर्या केलेली आहे. वयाच्या शेवटच्या वर्षांपर्यंत केस संपूर्ण शुभ्र झालेले आहेत. तिथपर्यंत त्यांनी साधना केली, भगवत भक्ती केली. असे अनेक ऋषी मंडळी खाली बसलेली आहेत आणि त्या सूत महाशयांना आसनाधीन केलेलं आहे. पुढे ऐका महाराज, शौनक नामक ऋषी देखील तेथे विराजमान आहे. अत्यंत श्रोतृगणांमध्ये श्रेष्ठ मानले गेलेले शौनक ऋषी उपस्थित आहेत. प्रश्न विचारला, महाराज उत्तर द्या, या कलियुगामध्ये मनुष्याच्या उद्धारासाठी नक्की काय उपाय आहे? त्यावेळेस सूत महादिशांनी त्यांना काय उत्तर दिलं? सूत महादिशांनी त्यांना सांगितलं म्हणे, ऐका ऐका, या कलियुगामध्ये एकमेव असं साधन आहे, श्रीमद भगवत कथा. या श्रीमद भगवत कथेद्वारेच त्या ठिकाणी या कलियुगामध्ये असलेल्या संपूर्ण जड जीवांचा उद्धार होईल. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणतंही दुसरं साधन नाही. व्यास महादिशांनी त्या ठिकाणी या ग्रंथाची निर्मितीच कलियुगामध्ये जो काही मनुष्य भरखडलेला आहे, संसार मार्गाने त्या ठिकाणी व्यर्थ चिंता करीत आहे, त्या मनुष्याचा उद्धार करण्यासाठीच त्या ठिकाणी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. कथा दुःखहारी कथा सुखकरी, कथा दुःखहारी कथा सुखकरी. श्रीमद भागवत कथा म्हणजे त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं दुःख हरण करणारी कथा आहेत महाराज. कोणती? बोलत झाला तुम्ही, आपलं दुःख त्या ठिकाणी हरण करणारी. वास्तविक पाहता जीवनामध्ये जर आपण बघितलं, या कलियुगामध्ये जो काही जडजीव आहे, प्रत्येक मनुष्याला सर्वात महत्वाचा त्रास म्हणजे एक दुःख. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहेत महाराज.
कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। हरि बोल। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया हर बैरागी, ओ दुखिया हर बैरागी। दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। या जगामध्ये जर आपण पाहू गेलो, प्रत्येक जण दुःखी आहेत महाराज. असं आपल्याला कोणी पाहायला मिळणार नाही जो दुःखी आहे, जो सुखी आहे, जो मनामध्ये विचार करेल नाही नाही महाराज मला दुःख नाही. जीवनामध्ये सर्वजण असं तुम्हाला सांगतील काय ओके. आपण जर त्याला विचारलं कसं चाललंय दादा, तो काय म्हणे महाराज सर्व ओके. वास्तविक पाहता त्याच्या अंतःकरणाला माहिती आहे आतून किती दुःखाचे ठोके आहेत महाराज. बरोबर आहे की जीवनामध्ये खूप दुःख आहे महाराज, खूप दुःख सांगता येऊ शकत नाही. मी सांगितलं तुम्हाला, काही जण त्या ठिकाणी शरीराने दुःखी असतात, काही जणांकडे भरपूर अशी श्रीमंती आहे, पैसा खूप आहे, पण शरीराने कशी दुःखी आहे. बरोबर आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांना प्राप्त आहे. बरोबर आहे. काही जण त्या ठिकाणी शरीराने सुदृढ आहे, परंतु घरामध्ये खाण्यासाठी काही नाही, श्रीमंतीने पैशाने त्या ठिकाणी दुःखी आहे. प्रत्येक जण जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण जर बघितलं, प्रत्येक जण जीवनामध्ये दुःखी आहे, सुखी त्या ठिकाणी कोणी नाही. साथ कहे तो सब जन दुखिया, साथ कहे तो सब जन दुखिया। झूठा कहे ना जाए, ओ झूठा कहे ना जाए। ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया। जिने सृष्टि रचाई रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। प्रत्येक जण दुःखी आहे महाराज, प्रत्येक जण दुःखी आहे. असा कोणी नाही जो सुखी आहे, पूर्णपणे सुखी आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सुखाची अभिलाषा वेगळी आहे असं असू शकतं. त्यांना जर संसारामध्ये सुख जर वाटत असेल तर त्यांना आपण काही म्हणू शकत नाही. वास्तविक पाहता सुख प्रत्येक ठिकाणी नाही. भगवत भक्तीमध्ये जे सुख आहे ते दुसरीकडे नाही. म्हणून आपण भागवत कथा त्या ठिकाणी श्रवण केली पाहिजे. प्रत्येक जण या जीवनामध्ये दुःखी आहेत. त्या शौनकादिकांनी त्या सूतजींना प्रश्न विचारला, महाराज नक्की आम्ही काय करावं, या जगामधील या मंडळींनी नक्की काय करावे, आम्हाला सुख प्राप्ती व्हावी, काहीतरी उपाय सांगा. त्यांनी सांगितलं काय, श्रीमद भागवत कथेचं तुम्ही पारायण करा. श्रीमद भागवतम शास्त्रम कलव किरेण भाषितम, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. या कलियुगामध्ये फक्त एकमेव साधन आहे, दुसरं तिसरं साधन नाही.
भागवत कथाच आपला उद्धार करून देईल. परंतु ही भागवत कथा महाराज सहजासहजी प्राप्त होत नाही, कोणाला सहजासहजी प्राप्त होणार नाही. त्यासाठी आपलं पुण्य पाहिजे महाराज. जन्म जन्मांतरे पुण्यम तदा भागवतम लभेत. संत महात्मे देखील सांगतात ना, पुण्य जर नसेल आपल्याकडे महाराज, आम्ही अनेक जन्म पुण्य केली तेव्हा आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही. तेव्हा विठ्ठल कृपा केली, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही. आज जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. संत महात्मे सांगतात, महाराज आम्हाला ही भगवत कथा प्राप्त झाली यासाठी आम्ही जन्मोजन्म पुण्य त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याशिवाय ही कथा प्राप्त होत नाही महाराज. अनेक जन्म आम्ही जन्म जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, जन्म जन्माचं पुण्य असेल तर भागवत कथा आपल्याला प्राप्त होईल. भागवत कथा तुम्ही म्हणाल महाराज, तुम्ही म्हणता जन्म जन्माचं पुण्य पाहिजे, आम्हाला तर कुठेही गेल्यानंतर भागवत कथा श्रवण करायला मिळतील असं नाही. तुम्ही वरवर तुमचा देह फक्त तेथे जाईल महाराज, मनापासून अंतकरणापासून जर कथेमध्ये राहायचं असेल तर त्यासाठी जन्म जन्माचं पुण्य पाहिजे महाराज, त्याच्याशिवाय होणार नाही. जन्म जन्मांचं पुण्य पाहिजे. आणि ही कथा एकमेव असं साधन आहे जगत उद्धाराचं महाराज कलियुगामध्ये. सुतदेवजी महाराज सांगत आहे शौनकादिकांना, भागवताचं महात्म्य नक्की काय आहे मी तुम्हाला सांगतो, म्हणे ऐका. ज्या वेळेस एक वेळचा प्रसंग 4 ऋषीगण बटूक रूप त्यांचं आहे सनकादिक, ती सनकादिक वास्तविक पाहता सृष्टीच्या प्रारंभी त्यांची उत्पत्ती झालेली आहे, तरी देखील 6 वर्षाची मूर्ती त्यांची आहे. हे सनकादिक त्या ठिकाणी काय, एकदा सतसंगतीच्या इच्छेने भ्रमंती करत होती. रस्त्याने चालत असताना त्यांना त्या ठिकाणी नारद महर्षींची भेट झाली. महात्म्यामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. एकदा ही विशालाया चत्वारो ऋषयो मला सतसंगार्थम तदा याता तदृशीस्तत्र नारदम. त्यांना त्या ठिकाणी नारद महर्षींची भेट झाली आणि त्या सनकादिकांनी लक्ष देऊन ऐका बरं का, भागवत महात्म्य किती श्रेष्ठ आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्या सनकादिकांनी ज्यावेळेस बघितलं नारद महर्षी समोरून येत आहेत, वास्तविक पाहता नारद महर्षींचं ज्या ज्या वेळेस आपण तोंड पाहतो त्या त्यावेळेस त्यांचं हसरमुख आपल्याला पाहायला मिळत असतं. आज त्या नारद महर्षींकडे आपण पाहतो तर काय अतिशय चिंतायुक्त मुख त्या नारद महर्षींचं दिसत आहे. आणि त्यांनी त्यांना थांबवलं. नारद महर्षींना प्रश्न विचारला, कथम ब्रह्मंदीन मुखा कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्रम कुतश्च आगमनं तवा. अहो महर्षी,
तुम्ही त्या ठिकाणी चिंतामुक्त तुमचं जीवन, तुमचं तोंड त्या ठिकाणी अतिशय हसरं दरवेळेस राहणार. आज त्या ठिकाणी तुम्हाला काय झालं म्हणे असं तुम्ही उदास मुख करून कुठे चाललात, काय तुमच्या मागे चिंता लागली. सनकादिक सांगत आहे बरं का नारद महर्षी. वास्तविक पाहता चिंता म्हणाल तर सामान्य माणसाला चिंता पाहिजे. तुम्हाला कसली चिंता? चिंता असती कोणाला हो महाराज? संसारिक माणसाला. मनुष्याला जो जन्माला आला त्याला चिंता असते महाराज. परंतु तुम्ही संत आहेत, तुम्हाला कसली चिंता? नारद महर्षींनी सांगितलं नाही नाही, मी संसारिक जरी नसलो ना महाराज तरी मला एक चिंता आहे म्हणे, खूप मोठी चिंता आहे. खरंच असतं बरं का. संत महात्मे जरी आपले संत महात्मे जरी मनुष्यामध्ये राहत असले, संत महात्म्यांना जरी संसाराविषयी आसक्ती नसेल तरी देखील महाराज त्यांना चिंता असते बरं का. कसली चिंता असते हो? जगाच्या कल्याण संताच्या विभूती, 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 जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्टवीती परमुपकारी, देह कष्टवीती परमुपकारी, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत महात्म्यांना एकच चिंता असते महाराज. कसली? जगत उद्धाराची चिंता त्यांना असते. या जगामध्ये असलेल्या जड जीवांचा उद्धार नक्की कोणत्या कारणाद्वारे होईल हीच चिंता त्या ठिकाणी संत महात्म्यांना असते बरं का. आणि त्या सनकादिकांनी नारद महर्षींना प्रश्न विचारला म्हणे, महाराज कसले तुम्ही चिंतातूर आहात? चिंतामध्ये राहत नाही कधी. संसारिक मंडळी चिंतामध्ये राहतात, तुम्ही संसारिक नाही. कसली चिंता? आपण देखील बरं का बरं जीवनामध्ये चिंता कधी डोक्यावरती घेऊ नये बरं का. प्रत्येकाला चिंता असते आपण असं म्हणतो महाराज, पण तू कुठेही जा तुम्ही चिंता करण्याचं कारण नसतं. कसली चिंता करावी हो आपण? चिंता म्हणजे नक्की काय? कसली चिंता करावी? आपण एखादी गोष्ट जर घडली नाही ती गोष्ट घडण्यासाठी चिंता करत असतो महाराज. चिंता करण्याचं कारण काय? आपल्या हातामध्ये जर ती गोष्ट असेल तर होईल, नाही तर होणार नाही. झाल्यानंतर देखील आपण ती बदलू शकत नाही. बदलू शकतो का? नाही. मग चिंता करण्याचं कारण काय? त्या चिंतेमधून बाहेर निघण्याचा उपाय आपण शोधला पाहिजे महाराज. परंतु आपण उपाय शोधत नाही, चिंतेमध्येच त्या ठिकाणी व्यस्त राहतो. विद्यार्थ्याला चिंता असते कसली महाराज? बरं का पंढरी महाराज, विद्यार्थ्याला चिंता कसली असते? मी पेपरमध्ये पास होईल की नाही, त्यासाठी तो आदल्या दिवशी अभ्यास करतो. 2 दिवसापासून अभ्यासासाठी बसतो जागेवरती. अभ्यास करत असताना तो मनामध्ये काय विचार करतो? आता 2 दिवसामध्ये माझा कसला अभ्यास होणार? नाही 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 नाही, काय करावं काय करावं काय करावं काय करावं काय करावं ह्याच मंत्राचा महाराज तो दिवसभर काय करतो? जप करतो. आता मला सांगा, ही वेळ त्याची चिंता करण्याची होती का चिंतन करण्याची होती? ऐका महाराज, ह्या वेळेमध्ये त्याने जर अभ्यास जर केला असता, त्या विद्यार्थ्याला नाही 100 पैकी 100, परंतु निदान दिवसभराच्या अभ्यासामधून त्याला निदान 35-40 तरी मार्क पडले असते की नाही. परंतु पडले नाही, कारण जी वेळ त्या चिंतेमधून बाहेर पडण्यासाठी होती, त्या चिंतेचं निराकरण करण्यासाठी जी वेळ भगवंताने आपल्याला दिलेली आहे, त्या वेळेचा उपयोग आपण त्या चिंतेच्याच चिंतनामध्ये करत असतो. बरोबर की नाही? नाही नाही, चिंतेचं चिंतन करू नका. मी नेहमी सांगत असतो महाराज, योग्य वेळी केलेल्या योग्य गोष्टीचा विचार म्हणजे त्या ठिकाणी चिंतन, आणि योग्य वेळी केलेल्या अयोग्य गोष्टीचा विचार म्हणजे चिंता. चिंता करू नका मार का. योग्य जी वेळ आहे ना ती त्याच कार्यासाठी वापरली पाहिजे महाराज. आपण इथं बसलेलो आहोत, माझ्या घरी त्या ठिकाणी काय चालू आहे ही चिंता करू नका. आणि जरी त्या ठिकाणी काही होऊ द्या, आपल्याला इथून जाता येणार आहे का? नाही. जाणार तर आपण नाही. मग चिंता करण्याचं कारण काय? गुपचूप त्या ठिकाणी कथा श्रवण केली पाहिजे की नाही? चिंता करू नका महाराज. शास्त्रकार सांगतात, चिंता चिता समाख्याता
बिंदू मात्रेन विशेषता. फक्त काय, चिंता आणि चित्ता यांच्यामध्ये फक्त समान यांची आख्यायिका आहे. फक्त बिंदू मात्राचा त्यांच्यामध्ये फरक आहे महाराज. बिंदू मात्रेचा. चिंता आणि चिता, ची चिता स्मशानभूमीमध्ये आपल्याला जाळते महाराज. ती त्या ठिकाणी जिवंत माणसाला जाळते आणि ही चिंता त्या ठिकाणी जिवंत माणसाला जाळते आणि चिता मात्र मेलेल्या माणसाला जाळते. इतकाच त्या ठिकाणी फरक आहे. चिंता करू नका. सनकादिकांनी नारद महर्षींना प्रश्न विचारला, तुम्हाला कसली चिंता महाराज? नारद महर्षींनी सांगितलं, ऐका ऐका. नारद महर्षी सांगू लागतात बरं का, मी ज्या वेळेस मला देखील या भूतलावरती कलियुगाचं ज्या वेळेस पदार्पण झालं, मनामध्ये विचार केला, सतसंगाची इच्छा निर्माण झाल्यानंतर मी भूतलावरती सतसंगती प्राप्त करण्यासाठी आलो म्हणे. सतसंगती प्राप्त करण्याच्या इच्छेने मी जर ज्या वेळेस मार्गक्रमण करत होतो, जेथे जेथे गेलो तेथे तेथे मात्र मला दुराचार व्याभिचारच पाहायला मिळाला. नारद महर्षी सांगतात बरं का, इतका दुराचार, व्याभिचार, भ्रष्टाचार, मांसाहार आदी संपूर्ण पापकर्म मला पाहायला मिळाले. ज्या भूलोकावरती भगवान परमात्म्याचे अवतार झाले, ज्या भूलोकावरती भगवान परमात्म्याने कर्म केलं, महान अशा संतांची जी भूमी होती ती भूमी त्या ठिकाणी वाईट बनत चाललेली आहे, पापाचारी भूमी बनत चाललेली आहे. काय करायचं? नारद महर्षी म्हणतात, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. नारद महर्षी त्या ठिकाणी सनकादिकांना वर्णन करून सांगतात, महाराज मी देखील सतसंगतीच्या इच्छेने भ्रमंती करत असताना या भूतलावरती आलो. मला सर्वीकडे त्या ठिकाणी व्याभिचार पाहायला मिळाला. दुनिया ही जग मी बघितलं तर कसं आहे, वाईट जग मला पाहायला मिळालं. मग मी मनामध्ये विचार केला, ज्या ठिकाणी सदतीर्थ आहे, चांगले तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्री जाऊ म्हणे. हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम, अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मी गेलो. परंतु तरी देखील मला तेथे देखील समाधान प्राप्त झालं नाही. तीर्थक्षेत्राची काय अवस्था करून ठेवली म्हणजे या समाजाने. ज्या तीर्थक्षेत्रामध्ये मनुष्य स्नान केल्यानंतर पवित्र होत होता, आता त्या तीर्थक्षेत्रालाच पवित्र करण्यासाठी कोणी नाही. काय करायचं? इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे या कलियुगामध्ये.
माझं अंतकरण दुःखी झाल्यानंतर सर्वीकडे भ्रमंती करत असताना जे पाहू नये ते मी बघितलं म्हणे. व्याभिचारी लोक झालेले आहेत म्हणे, भ्रष्टाचारी लोक झालेले आहेत म्हणे, पाप कर्म करणारे लोक झाले. एका ठिकाणावर म्हणे सहज जात असताना बघितलं एका आश्रमामध्ये खूप गोंगाट चालू होता. आश्रम होता. एकाला विचारला, अरे इतका गोंगाट चाललाय, कोणाचा आश्रम रे हा? त्याने सांगितलं म्हणे, महाराज मौनी बाबांचा आश्रम आहे. मौनी बाबांचा आश्रमामध्ये इतका गोंगाट. ऐका ऐका. एका ठिकाणी चालली असताना एका दुसऱ्या आश्रमामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये, एका आश्रमामध्ये खूप त्या ठिकाणी मुलं खेळत होती, लहान लहान मुले. ही मुले कोणाची विचारल्यानंतर सांगितलं म्हणे ब्रह्मचारी बाबाची मुले. अहो जिकडे पाहावे तिकडे मला म्हणे व्याभिचार दिसू लागला, पाप कर्म दिसू लागलं. सर्वीकडे पापाचा पाप त्या ठिकाणी शिखरावरती पोहोचलं होतं. काय करावं? आणि मग नारद महर्षी पुढे सांगू लागतात, रस्त्याने मार्गक्रमण करत करत असताना एका ठिकाणाहून मी मनामध्ये विचार केला, मला सदगती कुठे, मला सतसंगती कुठे प्राप्त होत नाही ना. चला ज्या ठिकाणी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जन्म घेतला त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये जाऊ, तेथे तरी आपल्याला सतसंग घडेल त्या ठिकाणी मनामध्ये विचार करतात नारद महर्षी. भगवान परमात्म्याच्या वृंदावनामध्ये जिथे भगवंताने क्रीडा केली त्या वृंदावनामध्ये जाऊ म्हणून नारद महर्षी वृंदावन अरण्यामध्ये येतात. सुंदर असं त्या यमुनेचे जल पाहतात. तेथे देखील त्यांना शांती प्राप्त होत नाही. पाहतात ज्या ठिकाणी माझ्या भगवंताने क्रीडा केली, स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमात्मा इथे रांगला, येथे क्रीडा केली, ते या क्षेत्राचं काय त्या ठिकाणी या मनुष्याने अधोगतीला नेलं. काय करावं? घर घर तुलसी ठाकुर सेवा, घर घर तुलसी ठाकुर सेवा, भोजन दूध दही के आली रे मन लागे वृंदावनी, आली रे मोही लागे वृंदावनी क्षेत्र महाराजांनी सुंदरपैकी त्या ठिकाणी वर्णन केलं. ज्या वृंदावनामध्ये घराघरामध्ये बाहेर तुळशीचं त्या ठिकाणी वृक्ष आहे. किती सुंदर यमुना मैया त्या ठिकाणी वाहत आहे. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी क्रीडा केली असं माझं वृंदावन क्षेत्र. परंतु तेथे आल्यानंतर देखील मला थोडी शांती प्राप्त झाली म्हणा. यमुनेच्या काठावरती त्या ठिकाणी मी विराजमान झालो. भगवान परमात्म्याचं त्याचं थोडं चिंतन केलं. सुंदरपैकी भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर माझ्या अंतकरणाला नारद महर्षी म्हणतात समाधान थोडं प्राप्त झालं. आणि मग मी त्या ठिकाणाहून पुढे निघण्यासाठी प्रयत्न केला असता समोर गेल्यानंतर मला त्या ठिकाणी दूरवरती एक विचित्र असं दृश्य पाहायला मिळालं. लक्ष द्या बरं का, सुंदर कथा आहे. विचित्र असं दृश्य पाहायला मिळालं म्हणण्याचं कारण, एक स्त्री एका दगडावरती विराजमान झालेली आहे. अत्यंत सुंदर स्त्री. परंतु त्या सुंदर स्त्रीच्या समोर मात्र त्या ठिकाणी दोन वृद्ध पुरुष खाली पडलेले आहेत. वयोवृद्ध दिसत आहे ते पुरुष, खाली पडलेले आहे पुरुष आहे. आणि त्या स्त्रीच्या सेवेसाठी अनेक दासी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हे दृश्य बघितल्यानंतर नारद महर्षींनी मनामध्ये विचार केला, नक्की कोण स्त्री आहेत, आपण जाऊन बघावं. पुन्हा विचार केला, नाही नाही, स्त्रिया आहेत, जाणं योग्य नाही, आपण साधू आहोत. निघाले असताना त्या स्त्रीने नारद महर्षींकडे बघितलं.
आणि नारद महर्षींना हाक दिली, आवाज दिला, अहो महर्षी कुठे चालला, इकडे या, अहो थांबा थांबा, मला तुमचं दर्शन घेऊ द्या. त्या स्त्रीने मात्र त्या नारद महर्षींना ओळखलं बरं का, हे नारद महर्षी आहे, संत महात्मे आहेत जे त्रिभुवनामध्ये भ्रमंती करतात. त्यांचं दर्शन झाल्यानंतर, त्या नारद महर्षींचं दर्शन झाल्यानंतर मात्र त्रिलोक्याचा देखील उद्धार होईल असे महर्षी. त्यांना सांगितलं, थांबा थांबा, मला येऊ द्या. भो भो साधो क्षणम तिष्ठ मचिंता मम नाशय. भो भो साधो, अहो साधो थांबा थांबा, मला येऊ द्या. ती स्त्री त्या ठिकाणी नारद महर्षींच्या जवळ आली, चरणावरती मस्तक ठेवलं, दर्शन घेतलं, सांगितलं, महाराज डोळ्यामधून अश्रू बाहेर पडत, अहो तुम्हीच माझ्या चिंतेचं निराकरण करू शकता, या जगामध्ये दुसरा कोणी नाही. कृपया माझ्या चिंतेचं निरासरण करा आणि मग येथून जा. त्या स्त्रीला ज्या वेळेस बघितल्यानंतर नारद महर्षींनी तिला प्रश्न विचारला, नक्की कोण आहेस तू, हा काय विचित्र प्रकार आहे, मला सांग. त्या स्त्रीने सांगितलं, माझं नाव म्हणजे भक्ती आहे, मी स्वतः भक्ती देवी आहे. माझा जन्म त्या ठिकाणी द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकामध्ये मी लहानशी मोठी होत होत गेले, महाराष्ट्रामध्ये मला त्या ठिकाणी क्वचित ठिकाणी मान सन्मान प्राप्त झाला, क्वचित महाराष्ट्र. परंतु गुजरात क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला मात्र जीर्ण अशी अवस्था प्राप्त झाली. सत्य द्वापर त्रेतायुगामध्ये माझा जय जयकार होत होता म्हणे, परंतु या कलियुगामध्ये माझी अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे, मला जीर्ण अवस्था प्राप्त झाली. मग मी विचार केला, नक्की काय करावं. मनामध्ये विचार केला, जेथे भगवान परमात्म्याचं स्थान आहे तेथे जावं, म्हणून मी या वृंदावन क्षेत्रामध्ये आले. ऐका ऐका, या वृंदावन क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र मला माझं पूर्वीचं स्वरूप प्राप्त झालं. माझी जी काही दुरावस्था इतर राज्यांमध्ये झाली, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता, क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता, माझी अशी वाईट अवस्था झाली. परंतु वृंदावन क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र मला समाधान प्राप्त झालं, माझं पूर्वीचं सौंदर्य मला प्राप्त झालं, मी पुनश्च तरुणी झाले. मग सांगितलं म्हणे, भक्तीदेवी नक्की तुझी चिंता काय, मला सांग. अहो महाराज, मी तरी तरुणी झाले, पण माझे जे काही 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य, ते म्हातारेच राहिले हो. त्यांना देखील तुम्ही तरुण बनवा महाराज. त्यांना देखील जी काही मूर्छा आलेली आहे, जीर्णावस्था प्राप्त झालेली आहे, यांचे जीर्णत्व तुम्ही घालवण्यासाठी प्रयत्न करा. माझे पुत्र आहेत, मला दुःख होतं, माझ्या दुःखाचं तुम्ही निराकरण करा. नारद महर्षींच्या चरणावरती मस्तक ठेवून त्या ठिकाणी रुदन करत आहे भक्तीदेवी महाराज. ज्या भक्तीचा इतर युगामध्ये जय जयकार होत होता बरं का, ती भक्तीदेवी रुदन करत आहे. आणि मग नारद महर्षींनी त्या भक्तीदेवीला सांगितलं, चिंता करण्याचं कारण नाही, तुझ्या हे जे काही 2 पुत्र आहे ना, भक्ती ऐक, ज्ञान आणि वैराग्याला मी त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमधून बाहेर आणतो. नारद महर्षींनी सांगितलं, अगं ऐक म्हणे, वृंदावन क्षेत्रामध्ये भक्ती त्या ठिकाणी खूप वाढते, म्हणून तुला या ठिकाणी आल्यानंतर पूर्वीचं स्वरूप प्राप्त झालं. परंतु या जगामध्ये कोठेच या कलियुगात ज्ञान आणि वैराग्याला स्थान नाही. बघा महाराज, आपल्या जवळ देखील थोडंफार वैराग्य आहे का? नाही. ज्ञान आहे का आपल्याकडे? आपण जे ज्ञान समजतो ते अत्यंत व्यर्थ आहे, इतकं लक्षात घ्या बरं. ज्ञान नाही आपल्याकडे. कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याला मूर्छ अवस्था प्राप्त झाली, नक्की काय करायचं? नारद महर्षींनी सांगितलं, हा कलियुगाचा प्रताप आहे, काळजी करू नकोस, मी तुझ्या पुत्रांना त्या ठिकाणी पूर्वीची अवस्था प्राप्त करून देतो. नारद महर्षींनी त्या ठिकाणी 2ही पुत्रांच्या जवळ गेले, त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला, गीता पाठ त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली. वेद वेदांन घोषश्च गीता पाठेर मुहुर्मुह, वेदांताचा घोष त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली महाराज. बरं का महाराज, वेदांत घोष करत असताना तरी देखील त्यांना त्यांची मूर्छा तुटली नाही. काय करायचं? नारद महर्षींनी विचार केला, अरे मी तर वेदांताचा घोष केला यांच्या जवळ, गीता पाठ त्या ठिकाणी केला, तरी देखील त्यांची मूर्छा गेली नाही, त्यांना जीर्ण अवस्था त्यांची दूर गेली नाही. काय करायचं? नारद महर्षी देखील चिंतातूर झाले. काय उपाय आहे ज्याद्वारे भक्तीचे 2ही पुत्र पुनश्च तरुण त्या ठिकाणी होतील?
मूर्छितून मूर्छित अवस्थेमधून दूर जातील. प्रसंग ऐका महाराज. आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, नारद महर्षी तुम्ही सत्संग करा. सत्संगती केल्यानंतर मात्र तुम्हाला तुमचा चिंतेचं निरसन करण्याचा उपाय तुम्हाला मिळेल. आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने नारद महर्षींना सांगितलं उपाय. परंतु नारद महर्षींनी देखील मनामध्ये विचार केला. आकाशवाणीने उपाय सांगितला, परंतु तो देखील कोड्यामध्ये सांगितला. सतसंगती करा. नक्की म्हणजे नक्की कोणत्या संतांची संगती करा. मग सतसंगती करण्यासाठी नारद महर्षी निघाले. रस्त्याने निघाले. बरं भक्तीला सांगितलं, काळजी करू नकोस. तुझ्या आई दोन्ही पुत्रांना तुला त्या ठिकाणी सुखी करण्याची जबाबदारी माझी. काळजी करू नकोस. नारद महर्षी निघाली बरं का. आणि मग नारद महर्षी सनकादिकांना सांगतात, महाराज ही चिंता घेऊन त्या ठिकाणी मी सतसंगती करण्यासाठी भ्रमंती करत आहे. ज्या ज्या संत महात्म्यांना मी भेटलो, ज्या ज्या साधू मुनींना मी भेटलो, त्या साधू मुनींनी मला सांगितलं म्हणे, महाराज असा कोणताच आता ज्या ठिकाणी गीता पाठ वेदांत पाठ देखील यशस्वी झाला नाही, तिथे आता आम्ही काय उपाय सांगणार म्हणे. आमच्याकडे उपाय नाही. कोणी त्या ठिकाणी तोंड लपवू लागलं, कोणी त्या ठिकाणी नारद महर्षींच्या समोरच येईना. काय करायचं. म्हणून नारद महर्षी सांगतात सनकादिकांना, म्हणून आम्ही चिंतामग्न नाही, म्हणून मी चिंतातूर आहे. ऐका ऐका. सनकादिकांनी सांगितलं, महाराज काळजी करण्याचं कारण नाही. नारदजींना सांगितलं, भक्तीच्या दोनही पुत्रांना तुम्हाला जर पुनश्च त्यांची पूर्वीची अवस्था जर प्राप्त करून द्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वेदांत घोष कशाला केला. या कलियुगामध्ये एकमेव साधन आहे जे त्या ठिकाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्याला त्या ठिकाणी वाढवतं. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. कोणतं साधन आहे म्हणे ते. श्रीमद भागवत कथा. ऐका ऐका. या भागवत कथेचं श्रवण केल्यानंतर, भगवान परमात्म्याच्या चरित्राचं श्रवण केल्यानंतर भक्तिदेवीला सांगितलं, नारद महर्षींना सनकादिकांनी सांगितलं, निश्चितच ज्ञान आणि वैराग्याची त्या ठिकाणी मूर्छित अवस्था दूर होईल. ऐकताना तुम्ही सर्व. नारद महर्षींनी पुनश्च त्यांना प्रश्न विचारला. म्हणे, महाराज श्रीमद भागवत कथा तुम्ही म्हणता. अहो आम्ही तर त्या ज्ञान आणि वैराग्याच्या समोर गीता पाठ केला, वेदांत घोष केला, चारही वेदांचा पाठ केला. हे वेदांत तर वेद तर त्या ठिकाणी संपूर्ण ग्रंथांची सृष्टीचेच त्या ठिकाणी सार आहेत, त्यांचा देखील आम्ही पाठ केला. मग भागवत ग्रंथाने काय होईल. ऐका ऐका. सनकादिकांनी सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही भागवत ग्रंथाचा त्या ठिकाणी महिमा ऐकला नाही हो. श्रीमद भागवत पुराण म्हणजे नक्की काय. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गीता पाठ केला, तुम्ही त्या ठिकाणी वेदांचा जयघोष केला, अहो परंतु वेद काय आहे. वेद त्या ठिकाणी मोठा वृक्ष आहे. वृक्ष जर आपण एखाद्या मनुष्याला भूक लागली असेल तर त्याला खाण्यासाठी वृक्षाच्या फांद्या तोडून पानं तोडून खाण्यासाठी देऊ शकत नाही. त्याला खाण्यासाठी काय दिलं पाहिजे. त्या वृक्षाचं फळ दिलं पाहिजे. बरं का. श्रीमद भागवत महापुराण काय आहेत महाराज. आपण म्हणतो ना आरतीमध्ये काय, वेद तरुचे मधुर फळ. तरु म्हणजे झाड, वेदरूपी वटवृक्षाचं त्या ठिकाणी मधुर फळ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथ जर, श्रीमद भागवत कथा जर त्या ज्ञान आणि वैराग्याच्या समोर जर ऐकविली ना महाराज, तर त्यांचा उद्धार होईल. ऐका ऐका ऐका. नारद महर्षींना उपाय मिळाला. नारद महर्षी आनंदित झाले. सनकादिकांना सांगितलं, महाराज नक्की ही भागवत कथा कोण सांगणार. सनकादिकांनी सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही भक्तीला घेऊन तिच्या दोनही पुत्रांना घेऊन कोठे या, आनंद नावाच्या तटावरती त्या ठिकाणी या, तिथे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ही कथा सांगू. नारद महर्षी खुश झाले. पुन्हा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये येण्यासाठी निघाले. धावपळ करत त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आले. भक्तीच्या समोर आल्यानंतर भक्तिदेवीने ज्यावेळेस नारद महर्षींना येताना बघितलं, भक्तिदेवी अत्यंत खुश झाली. नारद महर्षींच्या चेहऱ्यावरती काय होतं महाराज, हसू होतं. विचार केला, निश्चितच महर्षी माझ्या पुत्रांना मूर्छित अवस्थेमधून बाहेर काढण्याचा उपाय शोधून आले असावे, म्हणून त्या ठिकाणी इतके खुश आहे. नारद महर्षी आल्याबरोबर नारद महर्षींच्या जवळ हात जोडले. सांगितलं, महाराज नारद महर्षींची स्तुती वर्णन करायला सुरुवात केली. बरं स्तुती वर्णन केली. सर्वप्रथम
जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलयम्. अहो महाराज, तुम्ही त्या ठिकाणी इतके श्रेष्ठ आहात, इतके श्रेष्ठ आहात. जयति जगति मायाम यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलयम्. ध्रुवोपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवयम्. सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मी. नारद महर्षींची स्तुती वर्णन केली बरं का. नारद महर्षींना सांगितलं, महाराज अहो तुम्ही इतके श्रेष्ठ आहात, इतके कृपाळू आहात, इतके दयानिधी आहात. तुमच्या त्या ठिकाणी फक्त वचनांद्वारे प्रल्हादाचा उद्धार झाला. ध्रुव बाळाची कीर्ती आज संपूर्ण विश्वामध्ये प्रचलित आहे. फक्त केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. जय जयकार त्यांचा या दोघांचा होत आहे केवळ तुमच्यामुळे. इतके तुम्ही श्रेष्ठ आहात, ब्रह्मपुत्र आहात. वेगवेगळ्या प्रकारे नारद महर्षीची स्तुती वर्णन केली. ऐका महाराज, आपल्याला देखील संसारामध्ये उदाहरण आहे. आपल्याला जरी वाटत असेल बरं का, एखाद्या मनुष्याने आपलं कार्य करावं तर आपण काय करतो महाराज, त्याच्याशी गोड गोड बोलतो. त्याच्या अंतकरणाला समाधान प्राप्त होईल असं काहीतरी बोलतो. काय तुम्ही बंगला बांधला, आपल्याला जर काहीतरी त्यांच्याकडून प्रयोजन असेल, आपण म्हणतो काय तुमचा बंगला, मी 4ही गावांमध्ये फिरलो असा बंगलाच पाहायला मिळाला नाही. स्तुती करतो की नाही, वाईट नाही महाराज. परंतु आपलं कार्य साध्य व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण समोरच्यांची त्या ठिकाणी काय करतो, स्तुती वर्णन करतो. बरोबर आहे की नाही. भक्तिदेवीने नारद महर्षींची स्तुती वर्णन केली आणि मग नारद महर्षीने सांगितलं, अगं भक्ती काळजी करू नकोस, मी उपाय त्या ठिकाणी घेऊन आलो. चल, आनंद नावाच्या तटावरती सनकादिक महात्म्य आपल्याला भगवत कथा सांगणार आहे. निश्चितच त्या भगवत कथेने तुझा आणि तुझ्या पुत्रांचा त्या ठिकाणी उद्धार होईल. ऐका ऐका. नारद महर्षी आले. आनंद तटावरती सुंदरपैकी तीर्थक्षेत्र आहे, महान पुरातन तीर्थक्षेत्र. अनेक ऋषींना ज्यावेळेस कळालं सनकादिक महात्मे भगवान परमात्म्याची कथा सांगण्यासाठी उपस्थित झालेले आहे, सर्व ऋषी आजूबाजूचे एकत्रित येतात. 88 सहस्त्र ऋषी देखील तेथे येतात. सर्व जण त्या ठिकाणी येतात. ज्यांना ज्यांना भगवत प्राप्तीची तळमळ आहे ना महाराज, ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवत प्राप्तीची तळमळ आहे, सर्वजण त्या ठिकाणी येतात. वशिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, पराशर अनेक ऋषींचं वर्णन आहे. सर्वजण येतात आणि सनकादिक महाराजांच्या समोर हात जोडून उभे राहतात. सांगा कथा आम्हाला. आणि त्या ठिकाणी सनकादिक महाराजांनी सुंदर अशी कथा सांगण्यासाठी सुरुवात केली. सुंदर अशी 7 दिवस त्यांनी श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी पारायण केलं. हे पारायण चालू असताना तेथे भक्तिदेवी तिच्या 2ही पुत्रांसमोर उपस्थित झाली. भक्तिदेवी उपस्थित झालेली आहे. 7व्या दिवशी ज्या वेळेस कथा समाप्त झाली, पाहता तर काय, त्या भक्तिदेवीचे 2ही पुत्र त्या ठिकाणी जागेवरती उठून उभे राहिले. त्यांची जीर्ण अवस्था दूर गेली, त्यांची मूर्छित अवस्था दूर निघून गेली. सुंदर असं वातावरण बघितल्यानंतर भक्तिदेवी आनंदित झाली. महाराज, भक्तिदेवी आनंदित झाली म्हणजे संपूर्ण आजूबाजूला असलेल्या मंडळी देखील, ऋषी मंडळी असेल, सर्वजण आनंदी उत्साह त्या ठिकाणी करू लागले. सर्वत्र जयघोष भगवान परमात्म्याचा करत आहे बरं का. सर्वत्र जयघोष करते. भक्तिदेवी देखील भगवान परमात्म्याची स्तुती वर्णन करते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वजण भगवान परमात्म्याचा भक्त. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद ताळी वाजवा भजन श्री राधे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
हरि बोल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद ताली वाजवा जय जय श्री राधे तृणो गृहीत्वा देहे के रूपा सहसा विरासी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथेति नामानि मुहुर्वदन्ति भक्ती सुतो तौ तरुणो गृहीत्वा सांगत होतो तुम्हाला ज्या वेळेस त्या ठिकाणी भक्तीचे दोनही सूत म्हणजे दोनही पुत्र तरुण अवस्थेला प्राप्त झाले सर्वजणांनी जयघोष केला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागले कारण भक्ती म्हणजे कोण आहेत ज्ञान आणि वैराग्य म्हणजे नक्की कोण आहेत भगवान परमात्म्याचे अत्यंत प्रिय आहेत बरं का भगवान परमात्म्याची अत्यंत प्रिय असलेली ती भक्ती माता तिची दुरावस्था दूर झाली आणि ती भक्ती तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी विराजमान झाली ऐका 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 येथे देखील मी भगवान परमात्म्याच्या चरणी भक्ती मातेच्या देखील चरणी प्रार्थना करतो ह्या आमच्या लोशिंगवे गावामध्ये जी काही श्रीमद भागवत कथा चालू आहे या कथेमधील प्रत्येक श्रोतृगणाच्या देखील अंतःकरणामध्ये तुम्ही विराजमान व्हावं हीच त्या ठिकाणी भक्ती मातेला पुनश्च एकदा प्रार्थना कारण अंतःकरणामध्ये जोपर्यंत आपली भक्ती प्रगट होत नाही ना भगवान परमात्म्याची कथा आपण पूर्ण तन मन धनाने प्राप्त करू शकत नाही भगवान परमात्म्याची कथा तन मन धनाने जर प्राप्त करायची असेल ना अंतःकरणापासून करावी लागणार आहे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार भगवान परमात्म्याची भक्ती अंतःकरणामध्ये रुजली पाहिजे खोलवर रुजली पाहिजे आपल्या मनामध्ये जर इतर विचार जर येत असतील तर विचार करायचा माझ्या मनामध्ये भक्ती त्या ठिकाणी विराजमान झालेली नाही मी त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याचा पात्र नाही कथा श्रवण करण्यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे भक्ती विराजमान झालेली पाहिजे त्या व्यतिरिक्त भक्ती विना त्या ठिकाणी जीवन नाही कथा नाही भाव पाहिजे भगवान परमात्मा सांगतात भाव का भूखा हूं मैं भाव का भूखा हूं मैं भाव एक सार है भाव से भजे मुझे तो भव से बेड़ा पार है तुम्ही जर भक्ती भावाने जर माझं त्या ठिकाणी पूजन केलं तरच तुमचा त्या ठिकाणी उद्धार होणार आहे नाही तर तुमचा उद्धार त्या ठिकाणी होणार नाही आपल्याला जर त्या ठिकाणी जर वाटत असेल माझा उद्धार व्हावा अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी भक्तियुक्त
अंतकरणाने आपण काय करावं, भक्तियुक्त अंतकरणाने भगवंताची काय करावी, कथा श्रवण करावी. आज आपले 2 तास त्या ठिकाणी होत आले. 2 तासापासून आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत आहोत. भगवंताच्या कथेचा महिमा श्रवण केला. किती अगाध आहे भगवंताची महिमा, भगवंताची कथा. सांगण्याचं कारण आपल्या लक्षामध्ये आलं असेल. मी सुरुवातीलाच सांगितलं, जाणे बिनू न होय परतीती, बिनू परतीती न होय प्रीती. भगवंताची भक्ती अंतकरणामध्ये रुजू जर वाटत असेल तर भगवंताच्या कथेचा महिमा आपल्याला प्रतिपादन केला पाहिजे आपल्या समोर. म्हणून त्या ठिकाणी ही सुंदर अशी कथा आजच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी सांगितली. ऐका ऐका, कथेचा सार आपल्या लक्षामध्ये आला असेल. काय, भगवान परमात्म्याची भक्ती अंतकरणामध्ये असेल तरच त्या ठिकाणी आपला उद्धार होईल. जीवन देखील आपलं चांगल्या पद्धतीनं आपण जगू शकतो. म्हणून भगवंताची त्या ठिकाणी आपण कथा 7ही दिवस श्रवण करण्यासाठी या. सर्वांना एकच विनंती, आज आपण इतके जण त्या ठिकाणी उपस्थित झालात, अधिक पुण्य जर लाभावं असं जर वाटत असेल तर अधिक लोकांना आपल्या जवळ घेऊन या, आपल्यासोबत घेऊन या, त्यांचाही उद्धार होऊ द्या. कारण आपण त्या ठिकाणी परोपकारी वृत्तीचे माणसं आहोत. बरोबर आहे की नाही? कृतज्ञ माणसं आपण, कृतज्ञ माणसं आहोत, कृतज्ञ माणसं. त्यांचाही उद्धार होऊ द्या. अजून त्या ठिकाणी मंडळीला उद्या त्या ठिकाणी कथेला घेऊन या. आजच्या कथेची वेळ त्या ठिकाणी आपली संपन्न त्या ठिकाणी झालेली असल्या कारणाने याच ठिकाणी आपण कथेला विराम त्या ठिकाणी देत आहोत. परंतु तत्पूर्वी आपण एक छोटंसं भजन घेणार आहोत. ज्या संत संगतीने त्या ठिकाणी भक्ती मातेचा उद्धार झाला. संत म्हणजे नक्की काय आपण बघितलं, मनामध्ये चिंता नाही ते संत. जे जगत उद्धारासाठी सदैव तत्पर असतात ते संत. आणि ते संत महात्मे किती श्रेष्ठ आहेत, खूप श्रेष्ठ आहेत. संतांच्या संगतीद्वारेच त्या ठिकाणी भगवत भक्ती तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये विराजमान होईल. नवे नवे भक्ती ज्ञान आणि वैराग्याला देखील तारुण्य अवस्था प्राप्त झाली, ती म्हणजे संत संगतीने. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण सतसंगती करा, इतकंच त्या ठिकाणी सांगतो. महाराज देखील सुंदर भजन त्या ठिकाणी सतसंगतीवरती गातील. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.